सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने माजी मंत्री देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी काउन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना केली। या संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकनकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुम यांनी दिली। यापूर्वी संस्थेला UGC कडून मानांकन ग्रेड मिळाले होते। स्वायत्त दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज असल्याचे मगदुम यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्व स्टाफचं अभिनंदन केलं आहे। देशभक्त पद्मश्री थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून 1971 साली नाईट कॉलेजची स्थापना केली। ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर काही अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हतं, त्यांना ही सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अनेक संधी उपलब्ध करून द्याव्या या उद्देशाने नाईट कॉलेजची स्थापना करण्यात आली। नाईट कॉलेजला यापूर्वीच UGC कडून मानांकन A ग्रेड मिळालेले आहे आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळे कोर्सेस राबवण्यात येत आहेत, परंतु सध्या कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन कडून स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे। त्यामुळं येथून पुढं विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रम राबवता येतील किंवा नवीन रोजगाराच्या संधी कशा मिळतील या दृष्टीतून कॉलेजला स्वतंत्ररित्या निर्णय घेता येतील। स्वायत्त दर्जा मिळालेले नाईट कॉलेज हे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज असून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। हे करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य फराकटे सर आणि सर्व स्टाफ यांनी अत्यंत कष्ट घेऊन हे A ग्रेड आणि स्वायत्त दर्जा मिळवलेला आहे।